नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक पाहिजे छोटासा व्हिडिओ घेऊन आलेलो मी। हर माणसाच्या मनामध्ये एक छोटीशी लढाई चालू असते, ती संकटाची असो कसलीही असू शकते। तर मी आज तुम्हाला सांगतोय, कोणी लढतंय पैशासाठी, कोणी लढतंय सक्सेससाठी, कोणी लढतंय आपल्या नातेवाईकचे काय प्रॉब्लेम आहेत त्याच्यासाठी, कोणी काय बोलेल त्याला काय सांगता येत नाही, मग ते मनामध्ये सगळंच चालू असते। तर एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोणीतरी असं असतं, कोणी काही सांगत पण नाही आणि आपल्या मनातलं दुःख कोणाला कळालं नाही पाहिजे म्हणून ते हमेशा स्माईल करत राहतात, आपले हसत राहतात। पण एखादा व्यक्ती जर तुमच्या आसपास जरी तसा असेल, हसत असेल, तर त्याच्याकडे हे नका समजून जाऊ की तो किती खुश आहे आणि तो एकदम परफेक्ट आहे, असं काय नाही आहे। त्याच्या लाईफमध्ये पण दुःख असतं। तर असा एखादा व्यक्ती असेल ना, तर त्याला पण बोलायचं, ठीक आहे मित्रांनो, असंच राहिलं पाहिजे, असंच खुश राहिलं पाहिजे। पण कोणी आपल्या मनातलं दुःख सांगत नाही, हर कोणाला दुःख असतं। तर तुम्हाला पण हेच सांगाल, हर एका संकटाशी लढण्याची आपल्यामध्ये क्षमता पाहिजे, ताकद पाहिजे। आणि एखादी आपल्याला कुठलं जिद्द आहे आपल्या शरीरामध्ये, आणि शरीरामध्ये म्हणजे काय, आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये, तर आपल्याला एखादं स्थान पाहिजे आणि त्या स्थानापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर त्याला मेहनतीची खूप गरज आहे। मेहनत केल्याशिवाय माणूस तिथपर्यंत जात नाही। तर तुम्हाला पण हेच सांगाल, मेहनत करा। आणि काही अशा येत असतील मनामध्ये, अशा अडचणी, आपल्या रस्त्याला अशा अडचणी येत राहतात, काही पारिवारिक परिवाराच्या या मित्रांचा, तर या सगळ्या साईटला करायच्या, अशा साईटला डायरेक्ट। आणि आपलं जे सक्सेस आहे, आपलं जे मनात चाललं आहे आणि जे आपल्याला करायचं आहे त्याच्याकडेच लक्ष द्यायचं, दुसरं काहीच नाही करायचं। आणि सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्हाला सांगतो, लाईफमध्ये एन्जॉयमध्ये जगायचं शिका। जर तुम्ही हे विसरला आणि नुसता पैसा जर करत राहिले तर इथंही तुम्ही संपलेलेच आहात। ही लाईफमध्ये जगणं पण खूप गरजेचं आहे। चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो। आपली छोटीशी लाईफ आहे, आपणही मस्त प्रेमात जगतो। बस ठीक आहे, थँक्यू। सगळेजण मस्त राहा, मजेत राहा आणि आनंदी राहा।